अव चंद्रकला, आज चाललो जाऊ मग आपण संध्याकाळून गावाले. 4 वाजता निघून जाऊ म्हटलं इथून. काहून शांताबाई, रिसेप्शन तर संध्याकाळचं आहे ना, मग रिसेप्शन नाही करू काय तर आपण तसंच चाललं जाऊ काय? नाही काकू, संध्याकाळून काय नाही, दुपारून ठेवलं म्हणते 12-1 वाजता. थंडीच्या ना 1 वाजता चालू होईल तर 2-3 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम होऊन जाते. रिसेप्शन पार्टी होऊन जाते, जेवण खावणंही होऊन जाते. 3 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत कार्यक्रम झाला तरी आपण 4 वाजता निघू तर 6 वाजेपर्यंत आपल्या गावात. नाही काय शांता काकू? हो, ह्या थंडीच्या ना संध्याकाळचा कार्यक्रम कॅन्सल केला आणि आता दिवसाचा आहे, दुपारी. चांगलं झालं ना मावशी, मग आजच जाणं होते आपलं. नाही काय, उद्यापासून मग कामोकामी लागून जाऊ आपण. हो ना, आता 4-5 दिवस होऊन राहिले ना आपण आलो तर. घरी तिकडे वाका होऊन राहिला. रिंकूचे बाबा फोन करते, कधी येता तुम्ही, कधी येता तुम्ही, झाला नाही काय कार्यक्रम. वरच्यावर फोन लावून राहिले. तर आज चाललो जाऊ मग. ठीक आहे ना शांताबाई, चाललो जाऊ ना मग. तशी आपले 3-4 दिवस तर मोडले नाही काय. हो, तर लवकर लवकर अंग पाय धुवा आणि तुमचे कपडे लत्ते कुठं काय आहे, बरोबर आठवणीनं सामान पॅक करून घ्या म्हणा. बबिताले सांगतो मी. अमाय हो गळा, माहित बी चंदूचे कपडे पाहा लागन, काल कुठं टाकले तर धुवून. काल काही लक्षच नाही माझ्या कपडेवर, कोण काढले आणि कोण ठेवले, तर आता पाहा लागन. बरं, पाहून घ्या आणि आपापले बॅगा गिगा भरून तयार ठेवा. जेवण खावण करून निघून जाऊ मग. कुठं जायची तयारी चालू आहे शांता काकू? अहो कुठं नाही प्रीती, गावाला जायची तयारी. आज जातो म्हटलं गावाले. आता रिसेप्शन दुपारून आहे ना, 12-1 वाजता. तर रिसेप्शन करून मस्त जेवण खावण करून जाणं होते म्हटलं आरामात. तर निघा ना आम्ही 4 वाजता. थांबून जा ना काकू, आता आजच्या दिवस थांबून जा, उद्या चालले जा. तुम्ही आजच जाता काय, नवरी आजच जाईल? म्हणजे पूर्ण घर आजच खाली करान काय तुम्ही? थांबाले काही नाही हो, आता आहे ना बाकीचे पाहुणे आहे. आता आम्ही 4-5 दिवस झाले ना आम्हाला येऊन. मग आता काय इथंच राहावं काय बाबा, तिकडे पाहा लागते ना घरी. काकाजी फोनावर फोन लावते म्हटलं, कधी येतं, झालं नाही काय कार्यक्रम. फोनावर फोन लावते. तर आज जातो म्हटलं मग प्रीतीताई आम्ही. तुम्ही कधी याल? मी येईन ना, ह्या 2-4 दिवसात मी येऊन जातो. आता आज नवरी गिवरी जाईल तर घरी पाहुणे आहे ना, तर पाहुणेले जाईपर्यंत थांबा लागन 2 दिवस. नाही काय काकू? येतो ना मग मी बी. थांबले असता तुम्ही बी, मस्त उद्या गेले असते आरामात. आता रिसेप्शन मध्ये नवरीची कडले पाहुणे, तुम्ही बी आता जावाची घाई करून राहिले. काय होते तर मग, आपण तर गावातलेच आहो ना. आम्ही काय पाहुणे होय काय? आपली तर नेहमीच भेट होत राहते आणि गावात आल्यावर तर गावात तर भेट होणारच आहे. आम्हाला की काही पाहू नको आणि आमच्यावर काही लक्ष देऊ नको. जे पाहुणे येईन पाहुणेले वर लक्ष दे. हो, पाहुणेवर लक्ष दे म्हटलं. आम्ही काय गावचेच आहोत, आम्ही काय पाहुणे नाही होय. आत्या, आज जातो म्हणते ना माझ्या मैत्रिणी. काहून हो, काहून चालल्या? काय कमी पडलं तुम्हाला? जावाची घाई करून राहिले तुम्ही. काय कमी पडलं म्हटलं? कायचीच कमी नाही आहे उषाबाई, कायचीच कमी नाही म्हटलं. ना आमची गैरसोय झाली. पण आता झालं ना आमचं पाहून पण. लग्नाले आलो, हळदीले आलो, मेहंदीच्या कार्यक्रमाले होतो. आज रिसेप्शन होते आणि आज निघून जातो म्हटलं 4 वाजता. आता दुपारचा कार्यक्रम ठेवला ना. हो, पोरीवाल्याचा फोन आला होता, संध्याकाळून नाही जमत म्हणे, थंडीचे दिवस आहेत तर दुपारून येतो म्हणे. दुपारून कार्यक्रम ठेवा. त्याच्यानं ठीक आहे बा, या. तर दुपारून म्हणे. मग तर सूरज बी म्हणते ठीक आहे म्हणते, दुपारूनच करू म्हणते. हो, तर आम्ही थांबणार होतो पण आता नाही थांबत. आज कार्यक्रम करून घेतो आणि 4 वाजता निघून जातो म्हटलं. राहा ना आजच्या दिवस, उद्या मस्त जेवण खावणं कर जा. पूर्णाचं की बनवून मी उद्या आणि चालले जा मग जेवण खाऊन करून दुपारी. काही नाही होत उषाबाई, आता रोज रोज तर चांगलं चांगलं खाणं चालूच आहे. आलो तेव्हापासून नाही काय हो चंद्रकला. आयतं खाणं न बसणं, ना स्वयंपाक करायला लागलं आम्हाला, ना भांडे घासा लागले. आयतं आयतं खाणं चालू आहे. कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही झाला आम्हाला. नाही तुमचा राग आला. आता झाले म्हटलं 4-5 दिवस, त्याच्यानं जातो. आता तिकडे पाहा लागते ना. गाई ढोरं आहे, वावर आहे, त्याच्यानं आज आम्हाला जाऊ द्या. आता आज काही थांबू नका. नाही तर काय मग काकू, तुमचा मान ठेवला, मी आलो. सूरज आमच्या घरापर्यंत आला होता पत्रिका घेऊन, तर आलो ना मी. थांबलो ना आता 4-5 दिवस. ताज आता जाऊ द्या आम्हाला. बरं ठीक आहे, आज तुम्ही चाललेच म्हणता तर बरं ठीक आहे, जा मग. आणि मी काय म्हणतो प्रीती, आता तू या मैत्रिणी किती आहे? 5-6 जणी आहे ना, तर सगळेले बुंदा बांधून दे. जो बुंदा बनवला रात्री, तर सगळेले थोडा थोडा बुंदा बांधून दे. आणि ते कपडे घेऊन ठेवले आहे ना साड्या, तर सगळेले साड्या देवाच्या आहे म्हटलं. तर आठवणीनं सगळेले साड्या देऊन दे अक्षित लावून. कायले उषाबाई, कायले आम्हाला साड्या द्यावं लागते? आम्ही काय साड्यासाठी आलो होतो काय?
तसं नाही आहे शांताबाई. आता तुम्ही माझ्या घरापर्यंत आले तर मी तुमच्यासाठी साड्या घेऊन ठेवल्या माझ्या सौ खुशीनं. मला माहित होतं तुम्ही येणार आहे आणि तशा काही येत नाही तर तुम्हाला काय खाली हात पाठवून काय मी? तुम्हीच सांगा. रिटर्न गिफ्ट दिनच ना. कायले रिटर्न गिफ्ट पाहिजे? हो ना, ते तसं झालं मग आमचं आम्हालाच वापस भेटलं बा. असं नाही पाहिजे. आम्ही आणलं तुमच्यासाठी तर तुम्ही नाही घ्यायला पाहिजे होतं आमच्यासाठी. नाही नाही तसं नाही चाललं. माझ्या घरापर्यंत आल्या तर मीनं जे घेतलं जास्त महागाच्या साड्या तर नाही घेतल्या म्हणा, सस्त्या सस्त्याच घेतल्या. पण घाल जा. मी आठवणीनं तुमच्यासाठी माया पसंतनं साड्या निवडल्या म्हटलं एका एका जणीसाठी. तर प्रीती आता साड्या देईन तर तुम्हाला घालाच आहे आणि कोणाला दे जा नका, नाही तर देऊन द्या नायरामध्ये. घेऊन घ्या म्हटलं शांता काकू. आता आत्यानं सगळ्यासाठी साड्या घेऊन ठेवल्या तर घेऊन घ्या. बरं ठीक आहे. आता एवढ्या मानानं घेतलेच कपडे आमच्यासाठी तर घेऊन घेईन आम्ही. जाय मग प्रीती, जाय म्हटलं त्या खोलीत. तुला तर माहीतच आहे साड्या कोणत्या होतं. माहीत आहे ना? हो आत्या माहित आहे ना. मीच आली होती तुमच्या संग साड्या घेवाले. चांगल्यानं माहित आहे मला. तर मी आणतो साड्या ना देऊन देतो मग. आण म्हटलं. ते कपडे अलगच गाठोडीत बांधून ठेवले तर घेऊन ये. हो हो पाहतो म्हटलं मी स्वयंपाकाचं काय चालू आहे काय नाही. सांगतो सूरजच्या बाबाले. ठीक आहे ना आत्या. काय झालं हो मंगला? मी हे म्हणत होती आज जावाच आहे ना आपल्याला, तर किती पाहुणे न्यायचे म्हटलं, कोणाकोणाला नेवाचं? पहा ना आता तुम्ही कोणाकोणाला नेवाचं आहे तर. किती गाड्या घेऊन चालले म्हटलं? वहिनी तर तेच विचारायला आलो मी. किती जण पकडायचे म्हटलं, तिकडे जाऊन राहिलो होतं. त्या हिशोबाने सांगतो मग मी. गाडी एक सांगा लागते, 2 सांगा लागते. पाहुणे पाहूनच सांगा लागेल ना गाड्या. तर एक काम करा ना भाऊजी, जास्त पाहुणे कायले घेता, घरचे घरचे घेऊन घ्या. आणि अजून कोणाला घेवायचं असेल त्याला घेऊन घे जा. तुमच्या मतानं तुमच्या ज्या मित्र असन, वहिनी म्हणतो बाईच्या मैत्रिणी असन. काय म्हणता मग कुसुमबाई, चालता काय घरचे घरचेच? घरचे घरचे चला ना. आता काय पूर्ण गाव घेऊन थोडी जायचं आहे तिथं. घरचे घरचे चाललो जाऊ. 2 गाड्या सांगून द्या. बरं, तो 2 जीप सांगून देतो मग मी. हो हो सांगून दे सांगून दे. बरं, येतो मग मी गाड्यावाल्याला भेटून. तर लवकर निघा लागेल आपल्याला. 1 वाजताचा कार्यक्रम आहे म्हणते. तर 11:30 वाजता निघून जाऊ. 11 वाजेपर्यंत तयारी करून ठेवून द्या तुम्ही. ठीक आहे ना. आणि गाडीवाल्याला म्हणा 11 वाजेपर्यंत येऊन जाय. म्हणजे 11 वाजता निघालं तर 12 वाजेपर्यंत 11 वाजता निघू तर 12 वाजता कसं पोचू? 1 वाजता पोचून आपण. एक काम करा, तुम्ही 10 वाजेपर्यंत तयारी करून ठेवा. 10 वाजता बोलाव तुम्ही गाडीवाल्याला. जा तुम्ही गाड्या सांगून द्या, 10 वाजेपर्यंत बोलावा. मी लवकर लवकर तयार करायला लावतो पाहुणेले. बरं. मी काय म्हणतो सारिका, वनिताबाईले धरा लागेल ना आपल्या संग. वनिताबाईले घेऊन जाऊ. वनिताबाईची सून आहे, ते आहे, नातू आहे तिचे, आणि ते भाऊ आहे. तर वनिताबाईच्या परिवाराला सांगून दे तुम्ही. अमाय हो गड्या, वनिताबाईले सांग ना. वनिताबाईले तर पहिले नाही लागन, नाही तर काय म्हणन मग नवरदेव का पाय बा, ज्या बाईनं लग्न जुळलं त्याच बाईले आणलं नाही आहे ना रिसेप्शन मध्ये. हो हो तर वनिताबाईले सांग कर म्हणा तयारी. 10 वाजता निघायचं आहे म्हणा आपल्याला. बरं ठीक आहे ना, येतो मग मी सांगून. तोपर्यंत तुम्ही लवकर लवकर अंग पाय धुवा आणि तयारीत राहा. ना सगळेले सांगा का 10 वाजता गाडी येऊन राहिली म्हणून. 10 वाजता निघायचं आहे म्हणा आपल्याला. ठीक आहे ना. येतो मी वनिताबाईच्या घरून. बरं ये ना. मनोज काय करून राहिला? काही नाही, आता चाललो होतो मित्राला भेटायला. एक काम कर, तुझ्या मित्राला सांगून दे. जे जे येत असन त्याले 10 वाजता निघा लागते म्हणा आपल्याला. तर तुम्ही 10 वाजेपर्यंत तयारी करून ठेव. तुझे बाबा गेले आता गाड्या सांगाले. 2 जीप सांगतो म्हणते. ठीक आहे नाही. अन नाश्ता गिश्ता केला तो? सकाळपासून बाहेरच आहे, कामच करून राहिला. नाश्ताही करून घेत जाय ना. खाण्यापिण्यावर तर लक्ष द्या, नाही तर कामात पडशील मग बिमार. अभ्यासही करायचा आहे ना मग. हो आई, करतो ना आता, नाश्ता करून घेतो. तर जाय मग. अंदर मावशी आहे, मावशीला म्हणा नाश्ता देते मावशी नाश्ता. येतो म्हटलं मी वनिता काकूच्या घरून. मंगलाबाई बोलावलं काय तुम्ही? मेघाच्या बाबानं पाठवलं मला इकडे. वनिताबाई जा म्हणे तुम्ही घरी, तुम्हाला बोलावून राहिली म्हणे मेघाची आई. तर त्याच्यानं आली मग मी. तर काय म्हणत होते म्हटलं? अमाय बाई, बरं झालं तुम्ही आल्या. तर आता मी तुमच्याच घरी येत होती तुम्हाला भेटाले. काय मी अंगणात होती तर भाऊ दिसले तर जा म्हणते वनिताबाई तुमच्या संग काम आहे म्हणे. तर आली मग मी. तर कोणतं काम होतं म्हटलं माया संग? काम गेम काही नाही, आज आपल्याला जा लागते म्हटलं मेघाले आणाले. तर तयारी करून ठेवा बा. पाहुणे आहे आणि तुम्ही आहे, चाललं जाऊ आपण घरच्या घरी. जास्त काही पाहुणे सांगत नाही म्हटलं. आणि गावातले लोकही जास्त नाही आहे, फक्त आपणच आहो. तर तयारी करा मग लवकर लवकर. 10 वाजता गाडी येईन. तर 10 वाजेपर्यंत तयारी करून ठेवा. सुनीले पकड जा, भाऊले पकड जा, पोराले सगळेले घेऊन चाल जा म्हटलं. ठीक आहे ना. तर हे सांगासाठी येत होती. तर बरं झालं आल्या तुम्ही, तर माझा टाइम वाचला. तर करा मग लवकर लवकर तयारी. हो हो येतो ना मग 10 वाजेपर्यंत तयारी करून येतो. हो हो. ताई कोणते कामं करायला लागते काय सांगा ना, मी करू लागतो तुम्हाला कामं. राहू दे ना मेघा, सध्याच काही कामं करू नको. आज रिसेप्शन पार्टी आहे तर तू तयारी कर म्हटलं. काय बाकीचे कामं गिमं आहे तर ते पाहून घेतो मी. आता 1-2 दिवस आहे तर मी करू लागतो आत्या बैले कामं.
आणि मग मी गेल्यावर सगळं घर तुले सांभाळणे म्हटलं. आत्याले, मामाजीले, सूरजले, स्वतःला सांभाळजो. तिघा चौघाची जिम्मेदारी आता तुलेच घेणार. पूर्ण घर सांभाळणे म्हटलं तुले. ठीक आहे ना प्रीती ताई, करण ना काम. तर मी आहे तर टेन्शन नको घेऊ म्हटलं कामाचं, मी करून घेईन. आणि आता तर आहेस आणि बाकीचे आहे घरी कामं करायला. तर तू तयारी कर म्हटलं. 1 वाजता रिसेप्शन आहे, म्हणजे 1 वाजता चालू होऊन जाईन. तर 12 वाजेपर्यंत तुझी तयारी झाली पाहिजे. तर लवकर लवकर तयारी करून रेडी राह. आणि नाश्ता बी केला? हो केला ना नाश्ता. त्या एका ताईने आणून दिला होता बा, बबिता नावाची ताई होती. अच्छा, बबिता वहिनीनं काय? हो, सकाळी त्यानंच नाश्ता वाटला ना सगळेले. आणि ते तुमची बहीण निकिता, तिनं केला नाश्ता? हो तिने केला नाश्ता. हो, तर काही लागन तर सांगा म्हटलं. शर्मू गिरमू नका, तुमचंच घर होय आता. काही शर्माचं नाही. सगळे संग फ्री राहत जा, सगळे संग बोलत जा. हो हो करा मग तुम्ही तयारी करा. ठीक आहे ना ताई. करा मग लवकर लवकर तयारी. आता 11 वाजले. करतो ना. कोण कोण येऊन राहिले मग आज पाहुणे? माहित नाही ताई आता कोण कोण येते तर. सांगितलं तर नाही ना, एवढे पाहुणे येऊन राहिले, तेवढे पाहुणे येऊन राहिलो बा आम्ही. काहीच नाही सांगितलं काय? नाही आज बोलणंच कायले झालं. काल रात्री बोलली होती मी आई संग, तेव्हापासून आईले फोन लावलाच नाही. आता आई कामीच असेल ना, कामाकामात. पाहुणे घेऊन आहे घरी तर. हो ते आहे. आता आल्यावर माहित पडन किती पाहुणे आले तर. बरं करा मग तयारी, करा म्हटलं. हो बरं झालं वनिताबाई तुम्ही आल्या तर आपली भेट झाली. हो आल्या होत्या सकाळी मंगलाबाई. मीच गेली होती मंगलाबाईच्या घरी. तर चाला लागते म्हणे आपल्याला मेघाले आणाले. तर ठीक आहे बा, करतो म्हटलं तयारी. ते भाऊही आले होते, मंगलाबाईने सांगितलं तर आलो मग आम्ही. माई सूनही आली ना. हो दिसली ना मला वंदनाताई, भेट झाली वंदनाताई संग. हा काय आता कधी आण मग गावाले? आता काय माहित वनिताबाई कधी आले भेटते ना काय नाही, कधी भेट होते आपली. पण ये जो ना तू एखाद्या वेळेस घरी सुनीले घेऊन. बरं ठीक आहे ना, पाहिन लेकाले उन्हाळ्यात घे, येईन मी सुनीले घेऊन. हो हो आजचा दिवस आहे मग तुम्ही? नाही नाही आजचा दिवस नाही आहे. आम्ही आज चाललो ना, 4 वाजता निघून जाईन. आता रिसेप्शनचा कार्यक्रम काय 1 वाजता चालू होऊन जाते, तर 2-3 वाजेपर्यंत खतम येऊन जाईन. म्हणजे जेवण खावणं तर होऊनच जाईन ना. तर आम्ही बी जेवण खावण करून 4 वाजता निघून जाईन म्हटलं. ऑटोवाल्याला लावला होता फोन, तर येऊन जाईन म्हणे. ज्या ऑटोत आलो होता आम्ही तोच येऊन राहिला घेवाले. अच्छा स्पेशल ऑटो? हो स्पेशल ऑटो, स्पेशलच केला होता ना मी. हो आता तुम्ही 5-6 जणी आता स्पेशलच परवडते. लेकरही आहे तुमच्या संग. हो तर आजची तयारी आहे बा आमची. मग उद्यापासून मग आपापल्या कामी लागून जा. आता तिकडे ती एकटी आहे घरी. बापले काय करते काय नाही. सकाळचं तेच खाते, संध्याकाळी स्वयंपाक बनवते नाही बनवत. शिळपातं खाऊन राहिले असं 2-4 दिवसापासून. हो माणसाचं तसंच आहे ना मग. शिळपातं नाही तर काय मग, शिळपातच खाते. आपल्यासारखं थोडी आहे सकाळ संध्याकाळनं बनवू खाते. नाही तर काय मग, त्याला तर कामं करायला जीवावर येते. पण करून राहिले म्हणा. आणि फोनावर फोन करते, कधी येता येत नाही काय. तर त्याला म्हटलं आज संध्याकाळी येतो म्हटलं मी. तर ठीक आहे म्हणते. चला ना मग आपण नवरी नवरदेव संग फोटो काढून घेऊ. मी फोटो काढायचीच आहे. बरं चला ना, मी काढून घेतो. मी बी गेली नाही फोटो काढायला. हो आता तोंड तर दाखवाच लागेल ना तिथं स्टेजवर जाऊन. तोंड दाखवून द्या लागते, आलो होतो बा म्हणून. चाल मग बबिता. बाकीच्या गेल्या काय? गेले असं काढलाय असं फोटो त्यानं. थांबते काय ते? त्याला माहित आहे गावाला जायचं आहे म्हणून. त्याला म्हटलं लवकर लवकर करा तुम्ही, पहिला नंबर लावा. तर हो मावशी म्हणते, आम्ही आमचा नंबर पहिले लावतो म्हणते. फोटोही काढतो, जेवणही करतो आणि कपडे वपडे भरून तयार राहतो म्हणते, पॅकिंग करून. हा काय आपणच राहिलो मग. चला मग काकू आपण फोटो काढून घेऊ 2-2. हो चाल ना, चाल फोटो काढून घे. चाल मग शांताबाई. हो चाल काढून घ्या म्हटलं सगळ्या जणी. आठवण राहीन. हो काढा ना फोटो, काढा. नवरी सुंदर दिसून राहिली आज. मस्त मेकअप केला. लाचा मस्त घेतला हो उषाबाई. हो तिच्याच पसंत घेतला ना तिनं. ते आली होती ना कपडे घेवाले, लग्नाचे कपडे घेतले तेव्हा. हा काय मस्त दिसून राहिली ना नवरी. शोभला तिले लाचा? हो शोभला तिले. तिनं तिच्याच पसंत घेतला. प्रीती आणि ते होती कपडे घेवाले, दोघी जणीनं घेतला मग. हा काय प्रीती मस्त दिसून राहिली. हो सगळ्याच जणी चांगल्या दिसून राहिल्या. काढ रे बाबू, अजून 2-4 काढ म्हटलं. हो आम्हाला एक फोटो पाठवजो बा. एवढ्या जणी आहे. आम्हाला पाहिजे ना आठवण म्हणून. आम्ही 8-9-10 जणी आहे, तर 10 फोटो काढजो म्हटलं. देऊन देईन ना काकू, देऊन देईन तुम्हाला फोटो, पाठवून देईन म्हटलं सगळीच्या घरी पार्सल. हो बा पोस्टानं की पाठवून देजो. आठवण म्हणून पाहिजे. मस्त फेम करून लावून आम्ही. नाही काय हो चंद्रकला? हो ना शांताबाई, पाहिजे नाही का आठवण म्हणून. मैत्रिणी गेलो होतो बा, मस्त एन्जॉय केला आपण. आठवण राहील म्हटलं आपल्याला. नाही तर काय मग. अन सूरज ये जो म्हटलं नवरीले घेऊन आमच्या गावाले. आमचे घरं दाखवून देजो, आमचं गाव घेऊ. हो येईन ना काकू, प्रीतीताईच्या घरी येईन तर येईन ना मग तुमच्या घरी सगळेले भेट द्याले. ये जो मेघा तू बी. हो काकू येईन ना मी यायच्या संग.
हे आनंद येईन मी यायच्या संग. आता यायच्यावर आहे मले तुमच्या गावाला आणणं नाही आणणं. नाही येईन ना तो. बहिणीच्या घरी येईन तर आमच्या घरी तर येईन असतो. चला बाप्पा, झालं रिसेप्शन व्हायचं आहे. आटोपले कार्यक्रम, सगळे कार्यक्रम आटोपले न आता आपण फुरसत झालो. हो काकू, आता फुरसत म्हटलं. चला मग लवकर जेवण खावणं करा, तयारा करा न चला गावाले. घाई नका करू शांताबाई, घाई नका करू म्हटलं. आरामात जाणं होते, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता स्पेशल गाडी तर आहे, आता काय टेन्शन करून राहिले. आरामात जा म्हटलं, जेवण खावण करून. आणि शिदोरी देतो म्हटलं तुम्हाला सगळेले बांधून. काही टेन्शन नका घेऊ. संध्याकाळी गेल्यावर कोणाला स्वयंपाक बनवा नाही लागत. सांगून ठेवलाय मी, जास्तीचा स्वयंपाक बनव जा म्हणून. तर सगळेले शिदोरी बांधून देतो मी. राहू द्या ना, शिदोरी की कायले पाहिजे, नवरीले बांधून दे जावा. नवरी चालली तर आता आम्ही एवढ्या दिवस राहिलो, खाणं पिणं झालं ना आमचं. आम्हाला कायले शिदोरी पाहिजे आता. देतो ना मी. नवरीले देतो न तुम्हाला देतो, सगळेलेच देतो. हे नाही दिसून राहिली गड्या लता, फोटो गिटो काढला ती ना? हो काकू, काढला ना. दोघी जणीनं फोटो काढला. लताबाई आणि भावना संगच आहे त्या दोघी जणी. फोटो गिटो काढला ना. जातो म्हणे, पॅकिंग करायची वाटते त्याची, तर पॅकिंग करून ठेवतो म्हणे. असं चला मग आता जेवण करून घ्या. चला मग मित्रांनो, या तुम्ही बी रिसेप्शनच्या पार्टीत जेवण करायला. आज रिसेप्शनचा कार्यक्रम झाला. नवरी चालली आज गावाले आणि शांता काकूही चालली. आणि उद्यापासून मग भेटू नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन भागात, सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.